नमस्कार. तर आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे ज्ञान गोष्टी. आणि या सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील एक्सपर्ट्सना बोलवून त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. आजचे आपले पहिले पाहुणे आहेत डॉक्टर चिदानंद पटवर्धन. डोंबिवलीतील आयुर्वेद क्षेत्रातील एक प्रतिष्ठित आणि अनुभवी वैद्य अशी त्यांची ओळख आहे. डॉक्टर पटवर्धन यांनी 2006 पासून आपली प्रॅक्टिस सुरुवात केली असून सध्या त्यांच्या आयुर्वेदीय प्रवासाचा 20वा वर्ष सुरू आहे. डॉक्टर पटवर्धन हे 4थ्या पिढीतील आयुर्वेदाचार्य असून त्यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील वैद्य गोपाळकृष्ण पटवर्धन हे सर्वही आयुर्वेद चिकित्सक होते. जवळपास 30 ते 33 वर्षे त्यांच्या वडिलांनी सेवा दिली. त्यामुळे हे कार्य केवळ व्यवसाय नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक परंपरा आहे. आजच्या या ज्ञान गोष्टींमध्ये आपण त्यांच्या अनुभवातून, आयुर्वेदातील प्रवासातून आणि आरोग्यविषयी त्यांच्या दृष्टिकोनातून एक नवी प्रेरणा घेणार आहोत. नमस्कार. ज्ञान गोष्टीच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे योग आणि आयुर्वेद, आणि या विषयावर आपण डॉक्टरांसोबत भरपूर गप्पा मारणार आहोत. तसं तुम्ही पूर्ण दिवस बिझी असता, क्लिनिकमध्ये असता, एवढ्या पेशंट्सला वेळ देता, तर तुम्ही ती एनर्जी मेंटेन कशी ठेवता? म्हणजे तुम्ही योग अभ्यास करता की अजून कोणती एक्सरसाइज, आणि तुम्हाला कधी वेळ मिळतो? सो योग अभ्यास हे थोडे दिवस केलं किंवा अशाने ही एनर्जी मेंटेन होऊ शकत नाही. हे लॉंग टर्म प्रोसेस आहे. सो ते रोज करूनच युस्ट होतं आणि ते करूनच एनर्जी मिळते. सो एक सकाळचा जो मुख्य वेळ आहे त्याच्यामध्येच थोडा वेळ जर योग प्लस प्राणायाम प्लस ध्यान असं काही एकत्र केलं तरच त्याच्याने ओव्हरऑल एनर्जी प्राप्त होते. आणि ते दिवसभरासाठी एखाद दिवशी उलट नाही केलं की ते दमाला जास्ती होतं, आणि केलं की उलट ते फ्रेश होतं. सो ते तशाच प्रकारे सकाळच्या वेळेतच मॅनेज करतो. तर पुढचा प्रश्न मला आवर्जून तुम्हाला विचारायचा आहे, कारण मी ॲज अ योगा टीचर मला बऱ्याचदा हे सांगितलं जातं किंवा विचारलं जातं की तुझं वजन कधीच वाढणार नाही किंवा तू कधी जाड होणार नाही, तू खूप फ्लेक्सिबल असशील. तर योगाला नेहमी आसनांशी किंवा वजन कमी करण्याशी जोडलं जातं. तसंच आयुर्वेद बद्दल पण असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की आयुर्वेद म्हणजे फक्त औषध गोळ्या घेणंच आहे. तर हे बरोबर आहे का? नाही. सो आधी आयुर्वेदाचं सांगतो आणि मग योगाचं बघूया. सो आयुर्वेदाचं असं आहे की आयुर्वेद हे मेनली प्रिव्हेन्शन मेडिसिन आहे. सो डाएट आणि लाईफस्टाईलने आधी आपण जे प्रिव्हेंट करू शकतो ते प्रिव्हेंट करणे, आणि मग औषधांचा रोल आहे ज्यांना आजार झालाय किंवा काय. सो याचा मेन फोकस डाएट लाईफस्टाईलवरच आहे. आणि त्याच्यामुळे तशाच प्रकारे योगाचं पण आहे की योगा हे आपण डिसीज स्पेसिफिक किंवा एका कंडिशन स्पेसिफिक वेट लॉस, वेट गेन असं करण्यापेक्षा हे जनरली हेल्दी राहण्यासाठी स्पेसिफिक प्लॅन केलं तरच ते लॉंग टर्मला बेनिफिशियल आहे. जसं काही ऍक्टर लोक त्यांच्या रोलसाठी वेट लॉस, वेट गेन करतात. हे टेम्पररीली जरी त्यांना रोलसाठी गरजेचं असतं तरी त्याच्यामध्ये खूप चेंजेस होतात बॉडीमध्ये, जे एवढे फेरेबल नाही. सो त्याच्यामुळे असं न बघता त्याला जनरल फिटनेससाठी कसं वापरावं हे जर बघितलं गेलं तर तेच मेनली योगा आणि आयुर्वेदाचं दोन्हीचं बेसिक फाउंडेशन तेच आहे. बरोबर. बऱ्याचदा तेच होतं की म्हणजे असं बोलतात की वय झाल्यावरच किंवा काही आजार झाल्यावरच योगा करतात, जे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बरोबर नाही. बरोबर. आणि सर, वात, पित्त, कफ, दोष हे काय असतात? त्याबद्दल मी बरंच ऐकलंय पण मला जास्त माहिती नाहीये. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये वात, पित्त किंवा कफ जास्त असेल हे कसं ओळखलं पाहिजे? सो बेसिकली आता तुम्ही योगा टीचर आहात, सो त्यामुळे त्याच्या रिलेटेड थोडं सांगतो आधी. म्हणजे इव्हन स्पोर्ट्स सायन्स मध्ये बॉडी टाइप्स आयडेंटिफाय केले गेलेत. म्हणजे एक्टोमॉर्फ, मिझोमॉर्फ, एंडोमॉर्फ अशा प्रकारचे 3 बॉडी टाइप्स आयडेंटिफाय केलेत. सो एक्टोमॉर्फ जे बॉडी टाइप आहे ते असे असतात ज्यांचं वजन किती केलं तरी वाढत नाही. या टाइपचे जण एक्टोमॉर्फ म्हणतात. सो मिझोमॉर्फचे बॉडी टाइप आहे हे मीडियम बिल्डचे असतात. आणि एंडोमॉर्फची बॉडी टाइप आहे हे लोकांचं असं असतं की ते ऑलवेज थोडं ओव्हरवेटकडे असतात, त्यांचे इझिली वेट लॉस होत नाही. सो त्यालाच आपण असं म्हणू शकतो की वात, पित्त, कफ प्रकृती आहेत. सो वात प्रकृतीवाले बेसिकली असे असतात की ज्यांचं मसल मास थोडं कमी आहे, कारण ते क्विक ऍक्शन मध्ये आहेत, ते फास्ट आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना गेन होत नाही वेट जास्ती. सो ते आपण एक्टोमॉर्फ कॅटेगरीमध्ये बघू शकतो की ह्याचं सुपरफिशियल क्लासिफिकेशन आहे एक्टोमॉर्फ, मिझोमॉर्फ, एंडोमॉर्फ. पण ब्रॉडर क्लासिफिकेशन आम्ही 7 प्रकृतीस मध्ये करतो की वात, पित्त, कफ जसे आहेत तसे वात, पित्त एक कॅटेगरी झालं, पित्त, कफ एक कॅटेगरी झालं, वात, कफ एक कॅटेगरी झाला, आणि त्रिदोष हे तिन्ही सगळे 7 प्रकृती असू शकतात. पहिले सिंगल वाले 3
मिक्स्ड वाले डबल डबलचे 3 आणि 3 एकत्र असलेले 1 असं करून 7 प्रकृती होऊ शकतात. सो हे आयडेंटिफाय करणं असं खूप कठीण नाही आहे, कारण काय एखाद्याचं बॉडी टाईप अँड नेचर हे दोन्हीचं कोलॅबरेशन आहे. म्हणजे फक्त सिंगल वात, आता मिक्स्ड असतात बरेच जण, पण आपण सिंगल वात प्रकृती म्हणलं तर जे थोडेसे ज्यांचं बॉडी टाईप म्हणलं तर ड्राय स्किन आहे, किंवा त्यांना हेअर ब्रिटल आहेत, बोन्स थोडे वीक असतात, क्विक मुवमेंट वाले आहेत, फास्ट ऍक्शन आहे, किंवा कन्फ्युजन आहे, क्लॅरिटी नाही आहे, असं सगळे हे सगळे वातवाले असू शकतात. पित्तवाले सगळे फोकस्ड आहेत, हळूहळू ते इव्हेंच्युअली बाल्ड होतात, कारण की त्यांच्यात फायर एवढा आहे की ते बाल्डनेस कडे जाऊ शकतं असं आहे. किंवा ते मीडियम बिल्ट असतात, किंवा त्यांचे जनरल मीडियम टाईपचं सगळं असतं, खूप एक्स्ट्रीम त्यांचं स्किन सॉफ्ट पण नसते किंवा एक्स्ट्रीम ड्राय पण नसते. असं हे सगळे पित्तवाले असू शकतात, जे थोडंसं गोल ओरिएंटेड, ॲम्बिशियस, हे कॅटेगरी सगळ्या पित्तामध्ये येतात. आणि कफवाले सगळ्या बाबतीत स्लो नेचरचे असतात, की ते नॅचरली रिलॅक्स असतात, मेंटली पण, नॅचरली बॉडी वाईज पण थोडंसं ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये येतात कधी कधी, आणि त्यांचं मुवमेंट आणि ऍक्शन हे रिलॅक्स आणि सिम्पल वे मध्ये असतं. पण त्यांच्यामध्ये स्निग्धता जास्ती असते, त्याच्यामुळे त्यांचं स्किन सॉफ्ट असतं, किंवा त्यांचे हेअर स्ट्रॉंग असतात, बोन स्ट्रॉंग असतात, असं आहे. सो हे एक सुपरफिशियल कॅटेगरी आहे, आणि त्याप्रमाणे सगळं मिक्स आहे. आणि समजा एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त असेल वात किंवा कोणती एक दोष, तर ते डाएटने किंवा योगाने आपण कमी करू शकतो का? हा, सो आता तुम्ही जे विचारता त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक आहे की एखाद्यामध्ये वात जास्त त्याला कमी करता येतं का, समजा असं जर म्हटलं आपण, तर त्याच्यात बेसिक आहे की वात प्रकृतीचा जर व्यक्ती आहे तर ती प्रकृती आपण चेंज नाही करू शकत. सो प्रकृती एक कन्सेप्ट आहे, विकृती एक कन्सेप्ट आहे. सो विकृती म्हणजे काय, की आज एखादा वात प्रकृतीचा व्यक्ती आहे, त्याने खूप लाईफस्टाईल खराब ठेवलं, तर खराब ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काही पित्त वाढेल, वात वाढेल, कफ वाढेल, असं काही होईल. आणि हे जेव्हा होईल सगळं, तर त्याच्यामुळे त्याचा एक्स्ट्रा वाढलेला आयदर वात असेल, एक्स्ट्रा वाढलेला पित्त असेल, हे सगळं लाईफस्टाईल आणि योगाने कमी होणार. सो ते आपण कमी करू शकतो. किंवा पित्त प्रकृतीवाल्याने लाईफस्टाईल खराब त्याचा वात वाढला असेल ते कमी होईल, किंवा पित्त प्रकृतीवाल्याचा कफ वाढला असेल तो कमी होईल, असं सगळं मॅनेज करता येईल. पण त्यांच्या आयडियल बॉडी टाईप मध्ये बेसिक नेचरमध्ये चेंज नाही होणार, पण ते बेसिक नेचरमध्ये बेस्ट आहेत, त्यांचं प्रोज आणि कॉन्स दोन्ही मध्ये आहे. सो प्रोज बेस्ट येणार बाहेर, आणि कॉन्स मिनिमम होणार, 0 होणार नाही. अशा स्टेजला आपण पोहोचू शकतो योगा थ्रू असं. तसंच प्रधानतेनुसार सुद्धा व्यायाम किंवा आसन अभ्यास बदलेल का? म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खूप चंचल आहे, जसं तुम्ही बोललात की ज्याच्यामध्ये वात जास्त आहे, तर तिने योग अभ्यास किंवा व्यायाम कसा करावा, हे तेच पित्त आणि कफ प्रकृतीनुसार व्यायाम बदलेल का? हो, बदलेल. कारण काय बघा, आता नेचरचा एक रूलच आहे की जे डिफिकल्ट आहे ते अचीव्ह करायचं आहे. म्हणजे वातवाल्याचं खूप चंचलता आहे, खूप क्विकनेस आहे, आणि त्याला स्लो डाऊन करणे हे त्याचं लाईफ लॉंग स्ट्रगल आहे. की त्याने ते स्लो डाऊन केलं तर तो त्याचं मुवमेंट स्लो करेल, त्याचं ऍक्शन स्लो करेल, मग त्याला त्याच्याने कामनेस मिळेल, आणि त्याच्याने त्याला थोडं फंक्शन्स बॅलन्स करून चालतंय. सो त्याला अशी आसनं दिली गेली पाहिजे ज्याच्यामध्ये हे फॅक्टर्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 10 आसनं पकडली आपण, आणि त्याच्यामध्ये त्याला अशी आसनं दिली की जे शांतपणे बसून जास्त वेळा होल्ड करायचं, की ते होल्डिंग त्याला चॅलेंजिंग आहे, की थोड्या वेळसाठी पण चंचलता त्याच्यामध्ये जास्ती असल्यामुळे ते इटसेल्फ त्याला हेल्प करणार आहे. की थोडा वेळ सकाळच्या प्रॅक्टिसमध्ये तो होल्डिंग करतोय, तो दिवसभरासाठी त्याचं मुवमेंट स्लो डाऊन होऊन त्याला शांत राहायला हेल्प करणार आहे. पित्तवाल्याला होल्डिंग प्लस नॉन चॅलेंजिंग असं आपण इनिशियली त्यांना व्हरायटी एक्सप्लोर करायला दिलं, पण त्यांना खूप कॉम्पिटेटिव्ह देऊ नये. ते हळूहळू त्यांच्या टीचरशी कॉम्पिट करायला लागतील, आणि ते अग्रेसिव्ह होऊन जातील कॉम्पिटिशन मध्ये, आणि ते त्यांचं पित्त वाढेल. सो त्यांना तसं न देता त्यांना पण एक अशा टाईपचं आसनं दिली की जे बॅलन्स करतं त्यांच्या पित्ताला शांतपणे, असं टाईपचं. आणि कफाला प्युअरली हे सध्या जे पॉवर योगा कॅटेगरी आहे किंवा जे आहे, तर व्यायाम प्लस आसनं असं कॉम्बिनेशन करून दिलं की ज्याच्यामध्ये घाम निघेल, थोडं जास्ती मुवमेंट्स होईल, तर ते त्या मुवमेंट त्यांना स्लो डाऊन करायला, त्यांच्या कफाच्या मुवमेंटला फास्ट करून इनफॅक्ट ते त्यांचं ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करेल. पण तेच जास्त बघितलं जातं की जे वात प्रकृतीचे आहेत ते शांत करू शकत नाहीत, सो ते थोडं चॅलेंजिंग आहे. तर माझ्या अनुभवातून मला एक प्रश्न विचारायचा आहे की मी आधी एका हेल्थ केअर सेंटरमध्ये काम करायचे, आणि तिथे भरपूर असे मला लोक भेटले की जे खूप मनाने चंचल किंवा चिडचिड करणारे, नकारात्मक असायचे, आणि आम्हाला सगळ्यांचंच काउन्सिलिंग करावं लागायचं. तो आम्ही त्यांना सजेस्ट करायचो की तुम्ही आसन स्लो करत जा किंवा प्राणायामचे जास्त प्रॅक्टिस करा. तर ते ऑलरेडी रिजिड असायचे की ऐकायचे नाही,
आणि सजेस्ट केल्यावर त्यांचा रिप्लाय असायचा का की मी 1 तास जो सोसायटीमध्ये जो योगा क्लास असतो तो मी करतो. तर म्हणजे माझा प्रश्न आहे की असे व्यक्ती जे म्हणजे दिवसभर नियमांचं पालन करत नाहीत पण तो फक्त 1 तास आसन अभ्यास करतात, तर त्यांना त्या प्रॅक्टिसचा काही उपयोग होईल का? आयडियली उपयोग नाही होणार असं पण नाहीये, पण मिनिमम होईल. ओके. कारण की जेव्हा आपण काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करतोय, मुवमेंट करतोय, बसून उठून करतोय, त्याचा फिजिकल मुवमेंटचा बेनिफिट काहीतरी मिळणारच, की थोडे जॉईंट्सचं स्टेबिलिटी तरी मिळेल किंवा हे. सो बिलकुल मिळणार नाही असं नाही, पण 100% योगाचा फायदा नाही मिळणार. कारण की बाकी गोष्टी आता जसं अष्टांग योग आहे त्याच्यामधलं 1/8 पार्ट आहे आसन. बाकीचे जे यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान, समाधी हे सगळं म्हणून 8 पार्ट. सो ते एकच करून कधीच पूर्ण बेनिफिट नाही मिळत. बरोबर. आणि वेस्टर्न कल्चरमुळे झालं असेल किंवा सवयीमुळे झालं असेल, पण योगा म्हणजे फक्त फिजिकल एक्सरसाइजला लिमिटेड झालंय किंवा योग म्हणजे असं बघणं हे झालंय सगळ्यांचं. सो त्याच्यामुळे त्याच्याकडनं हायपर एक्सपेक्टेशन आहे फक्त आसन ऍस्पेक्ट कडनं, आणि बाकीच्या ऍस्पेक्ट थोडं दुर्लक्षित आहे. राईट. तर अनेक वर्ष योग अभ्यास करून सुद्धा काही जणांना काही ना काही हेल्थ इश्यूज निर्माण होतात, तर याचं काय कारण असू शकतं? सो ह्याच्यात आहे ना 3 आन्सर्स आपण बघू. फर्स्ट आहे की आपण असं म्हणू की एखादा योग करतोय, सो ते योग शब्दाचा अर्थ त्याने कसा घेतलाय. म्हणजे योग शब्दाचा अर्थ जर म्हटलं आपण की माइंड बॉडी कनेक्शन, हे माइंड बॉडी कनेक्शन अचीव करायला आपण आत्ताच डिस्कस केल्यासारखं यम नियम, आसन, प्राणायाम सगळं. म्हणजेच काय की तो फक्त आसन ऍस्पेक्टवर त्याने फोकस केलं, यम नियम वर केलं नाही. यम नियम हे मेंटल डूज अँड डोंट्स आहे की जे रोज फॉलो केलं, त्याची पण एक लिस्ट आहे कुठले कुठले आहेत. सो ते जर रोज फॉलो केलं तर आपण थोड्या वेळेने नॅचरल मेंटल डिसिप्लिन लावणार. मग आसनं केली की फिजिकल डिसिप्लिन लागणार, आणि मग प्राणायाम करून ऑक्सिजन कसं नेणार त्याचं डिसिप्लिन लावणार. हे सगळं आल्यावरती कॉन्सन्ट्रेशन व्हायला सुरू होणार बॉडीमध्ये, आणि त्याच्यामुळे ते धारण साध्य होणार, मग त्याच्यामुळे मग ध्यान साध्य होणार. हे सगळं झालं तर ते नॅचरल हेल्थ देणार. सो मोस्ट ऑफ द लोकांना समजा आपण म्हणू की एक कॅटेगरी लोक आहेत जे खूप आसनं करतात आणि तरी त्यांना लॉंग टर्म इश्यूज होतात किंवा काय, तर एक कॅटेगरी लोक आहेत की जे फक्त आसनांवर फोकस केलेत. सो त्यांना आपण म्हणू की ठराविक गोष्टी नाही होत आहेत, ते फिजिकॅलिटीचा एक्सरसाइजचा बेनिफिट मिळत, पण तरी इतर आजार होऊ शकतात. हे एक झालं. सेकंड आपण म्हणू की बाकीचं लाईफस्टाईल आणि डाएटला फोकस न करणे, की आसनं केलं, यम नियम नाही फॉलो केल्यामुळे नॅचरल इन्क्लिनेशन होत नाही की बाकीचं लाईफस्टाईल पण फॉलो करू. सो आपण म्हणू की उशिरा झोपणं आहे, उशिरा उठणं आहे किंवा उशिरा उठणं आहे, फूड अँड लाईफस्टाईल नीट नाही आहे, फक्त योगावर फोकस केलाय. सो योगा तिकडे काय करताय की जे डॅमेज आहे ते मिनिमाइज करताय, पण ऍक्च्युअल फायदा नाही करताय. सो तसं एक फॅक्टर आहे. नेक्स्ट फॅक्टर असा आहे की जेव्हा आपण आसन म्हणतो, आता समजा एखाद्याने योगासनं सुरू केली, तो समजा 10 आसनं त्याने सिलेक्ट केलं इनिशियली, 10 आसनं मी करेन. पण आता समजा तुम्ही आता एवढे वर्ष करताय, सो तुम्हाला समजा कोणीतरी सांगितलं की हे बघा हे 30 वर्ष योगाभ्यास करताय, तर तुम्ही त्यांच्याकडनं काय एक्सपेक्ट कराल की हा शीर्षासन सहज करत असेल, ह्याला डिफिकल्ट आसन सहज येत असेल, 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पण हे प्रॅक्टिकली तुम्ही बघा खूप उलट दिसतं की लोक काय करतात की 10 आसनं किंवा 15 आसनं ठरवली ते सेम करत राहतात आयुष्यभर, ते प्रोग्रेस होत नाही. सो इव्हॉल्व नाही झाल्यामुळे की आता एक आसन जमलंय, पद्मासन जमलंय, इझिली जमलाय, तर तुम्ही बद्ध पद्मासन ट्राय करा. सो ते नाही ट्राय करत आहे, तुम्ही इव्हॉल्व होत नाही, त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे ते ग्रो होत नाही. आणि ग्रो नाही झाल्यामुळे असं म्हणू आपण की समजा एक 20 लिस्ट केली आसनांची जी सर्वात डिफिकल्ट आहे, त्या डिफिकल्ट आसनाने ऍक्च्युअल हेल्थ मिळणार, कारण की ते डिफिकल्ट आसनं सगळ्या प्रकारे ट्विस्ट अँड टर्न सगळ्या सिस्टमवर दबाव पाहिजे तेवढं घालणार. पण रेग्युलर प्रॅक्टिस काय पाहिजे, त्या डिफिकल्ट आसनापर्यंत पोहोचायचं स्टेप्स आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही रोज प्रॅक्टिस करताना इव्हॉल्व झालं पाहिजे की फ्यू मंथ्स नंतर तुम्ही अजून बेटर करताय, अजून डिफिकल्ट आसनं करताय, अजून बेटर करताय, असं होत गेलं पाहिले. सो हे एक फॅक्टर मिसिंग आहे की जे इव्हॉल्व होत नाही लोक आणि सेम आसनं 10 किंवा 15 ते स्टॅग्नाइज केलं. तिसरं होतं जे योग मध्ये कॉमनली सांगितलंय की स्थिरम सुखम आसनं, ती अवस्था जोपर्यंत पोचत नाही, म्हणजे आता समजा 10 जरी करायचं ठरवलं असलं तरी सुद्धा एक आसन करायला डिफिकल्टी होती, तर कोणीतरी ट्राय केलं, ते आसन करायला ट्राय केलं आणि करता करता ते कसं तरी अचीव झालं सोडून मग त्याला वाटलं की ते अचीव केलं. असं न करता त्याने हळूहळू त्याच्यात ती अवस्था मिळवली की तो कितीही वेळ त्या आसनमध्ये सहजपणे राहू शकतो. जसं आपण एखादा मांडी घालून बसलाय आणि तो सहजपणे बसू शकतो,
असं समजा तो एखाद्या आसनमध्ये किती वेळ उभा राहू शकतो. जसं पूर्वी ऋषीमुनी ते वृक्षासनमध्ये वर्षानुवर्ष द्यायची. आपण म्हणू की 5 मिनिटं म्हणजे तो आसन यासाठी सोडत आहे कारण की आता त्याला कंटाळा आला, पण त्याला डिस्कम्फर्टमुळे सोडत नाही. बरोबर. हे जेव्हा त्याला हे त्याचं जर अचीव्ह झालं असेल तर त्याने ते आसन सिद्ध केलं आणि मग तसं त्याने एव्हरी आसन सिद्ध केलं असं, तर त्याला त्याचं बेनिफिट मिळणार. सो तसं न करता ते फक्त मुवमेंट एकदा झाली, अचीव्ह केलं, फ्यू सेकंड थांबलं, सोडून दिलं, असं करत ते स्थिरम सुखन आसनच्या ह्याला पोचत नाहीत, इव्हॉल्व्ह व्हायला बघत नाहीत आणि पूर्ण यम नियमच्या कॅटेगरीतला पूर्ण करत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला युजली डिझीज पॅटर्न दिसतं आणि आपला हळूहळू फेथ कमी होतो की असं का होतंय, हे का झालं असेल, किंवा हे योगासन करणारे आपण तर थिअरी वाचली आहे. त्याला अजून एक हिडन ऍस्पेक्ट पण आहे की आता जर तुम्ही त्याची हिस्ट्री काढली योगाची, तर योग हे शब्द वेदांपासून धरून गीतेपासून धरून सगळीकडे खूप कडे मेन्शन आहे की योग 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 योग. पण हे सगळं ना एव्हरी टाइम आसनवर फोकस नाहीये, तिकडे सगळीकडे हे माइंड बॉडीवर फोकस्ड आहे. सो जेव्हा माइंड बॉडीवर फोकस्ड आहे योग म्हणजे, तर ते तुम्हाला विदाऊट आसन जरी अचीव्ह करतात, कोणाला त्यांच्या कामामध्ये ते एवढे माइंडफुल आहेत आणि तेवढे इन्व्हॉल्ड आहेत, तरी सुद्धा हेल्थ मिळू शकतं. सो योग जिकडे जिकडे पॉसिबल होत आहे त्यांना ते बेनिफिट मिळू शकतं. सो ते सगळंच फॅक्टर आहे की ह्याच्यामुळे काय होत आहे. आणि यम नियम नाही केल्यामुळे कदाचित ते सकाळी आसनं करतायत पण दिवसभर ते माइंडफुलनेस राहत नाही. सो ते योगचं फुल फ्लेज्ड बेनिफिट होत नाही. सो हे समजून सगळं इनकॉर्पोरेट करून जर कोणी प्रॅक्टिस केलं तर त्याचं बेनिफिट डेफिनेटली आहे. तर सर पुढचा प्रश्न माझ्या आवडीचा आहे आणि त्याच्याबद्दल बरंच कन्फ्युजन पण आहे, कारण उपवास आहे तो विषय म्हणजे. तर आपल्या इकडे उपवासाला नेहमी देवाशी जोडलं जातं आणि मग त्यात आले सोमवारचे उपवास, गुरुवारचे उपवास, आणि त्या दिवशी म्हणजे अजून अनहेल्दी खाल्लं जातं, म्हणजे ते बटाट्याचे वेफर झाले, मग साबुदाणा खिचडी झाली. तर म्हणजे उपवास नक्की काय आहे आणि त्या दिवशी काही खाल्लं पाहिजे की नाही? सो उपवास जे आहे ह्याला पण प्रकृती भेद आहेच. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता त्याचं रिलिजियस कॉन्टेक्स्ट मध्ये जेव्हा उपवास येतं त्याचं हिडन पर्पज सायंटिफिक ऑलवेज असतं की ते तुम्ही उपवास करा तर त्याच्या बेसिसवर तुम्हाला बेनिफिट पण होईल. असं ते फूड पॅटर्न चेंज झाला आहे आणि पॅकेज फूडला शिफ्ट झालंय. म्हणजे बटाटा खायला चालेल पण मग बटाट्या बदली ते बटाटे वेफर्स खाणे हेला शिफ्ट झाल्यामुळे ते प्रॉब्लेम आहे. सो ते पॅकेज फूड जरी अवॉइड केलं आणि उपवासाचे पदार्थ खाल्ले तर एवढं फॉल्टी नाही आहे. पण आता काय होतं की बघा, मी पण ह्याच्यात असा विचार केलेला मागे की उपवासाच्या दिवशी जर लंघन करणार आहे त्याच्यात जर पित्तकर डाएटच खाणार तर काय आहे. तर मी असंच शोधत असताना काही जणांचे मी इंटरव्ह्यूज पण ऐकले, कोणी ह्याच्यावर शोधलंय. तर काही लोकांनी असं शोधलंय त्याचं कारण की असं झालंय की ते उपवासाचे पदार्थ सगळे पित्तकर यासाठी आहे कारण की तुमचा पित्तदोष वाढला की तुमच्या उपासनेकडे किंवा साधनेकडे ज्या दिवशी ज्या रिलिजियस कारणाने करता ज्याने फोकस इम्प्रूव्ह होतं. सो टेम्पररी ते होतं पण दुसऱ्या दिवशी जे आजारी पडतात तो एक वेगळा भाग आहे. पण त्याच्यासाठी ते डिझाईन केले गेले. पण आपण काय केलं पाहिजे ते अंडरस्टँड करून ते रिलिजियसली नीट वापरलं की कसं त्याचा युज करून घ्यायचा. हे एक आहे. पण मेनली काय आहे की आपण मॉडर्न सायन्स प्रमाणे विचार केला तर उपवासाचा एक कंडिशन निर्माण होते बॉडीमध्ये उपवासाने, त्याला म्हणतात ऑटोफेजी. ऑटोफेजी मध्ये काय होतं, कितीतरी डॅमेज्ड टिश्यूज आहेत, डॅमेज प्रोटीन्स आहेत, डॅमेज्ड सेल आहेत, ह्यांना क्लिअर आउट करायचं प्रोसेस आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा ऑटोफेजी झोन मध्ये बॉडी जातं. असं इमॅजिन करा की तुम्हाला जसं सुट्टी मिळाली 10 दिवसाची, तर रोज सकाळचं उठलं, आपण खाल्लं, व्यायाम केलं, थोडं टाइमपास केलं, हे काम करून करून इव्हेंच्युअली बोर व्हायला लागलं की मग तुम्ही काय विचार करतात, हे आता वेळ आहे तर हे आवरावरी करू, हे वेळ आहे तर ही साफसफाई करू. हे बेसिकली बॉडी त्या झोन मध्ये जातं, ते करायला लागतं. मग आता इथे काय लागतं, त्या साफसफाई करायला पण तुम्ही इमॅजिन करा तुम्ही एक दिवस मोठं साफसफाई करणार, तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी पाहिजे. बरोबर. ती एक्स्ट्रा एनर्जी कुठून येणार? साफसफाई आपण घरात माणसं असताना करू शकत नाही. सो तसंच फूड खात असताना ती साफसफाई होणार नाही. पण ऍट द सेम टाइम साफसफाई करायला एनर्जी पण एक्स्ट्रा पाहिजे. पण ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही खाऊ तरी शकता, पण तिकडे आपण उपवास करणार आहे तर ती कुठून येणार? म्हणून जे कफ प्रकृतीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये ती स्टोर्ड एनर्जी पण खूप असते. फॅटच्या ह्याच्यात किंवा त्यांच्या मसलमध्ये पण स्टोर्ड ग्लायकोजन जास्ती असतं. सो त्यांना उपवास बेनिफिट करतो कारण की त्यांना उपवासामध्ये ती क्लिनिंग प्रोसेस करता करता ती एनर्जी युटिलाइज पण होते आणि ऍट द सेम टाइम क्लिनिंग प्रोसेस पण चांगलं होतं. सो सर्वात बेस्ट आहे हे कफ प्रकृतींसाठी उपवास. पित्तासाठी मीडियम आहे, त्यांनी प्लॅन करून स्मॉल वेने केलं तर त्याच्यासाठी बेनिफिशियल आहे. पण वातासाठी हे अजिबात नाही आहे कारण की त्यांच्यामध्ये
उपवासाची बेनिफिटला त्यांचा डॅमेज आउटवे करेल. ओके. हा, सो ते बाकीच्या जे गोष्टी होतील की ज्याच्यामुळे त्यांची एनर्जी सोर्सच नाहीये त्यांच्याकडे, प्लस ते दिवसभर त्यांच्या वातामुळे ते अँक्झायटी मध्ये असले किंवा विचारामध्ये असले, त्याच्याने एनर्जी अजून खपेल आणि त्याच्यामुळे असं होईल की ते त्या प्रोसेसपेक्षा जास्ती त्यांना डॅमेज होईल, दुसऱ्या दिवशी ते आजारी पडतील, असंच होईल. सो वात प्रकृतीवाल्याने उपवास करायला जाऊ नये. एक सेकंड थिंग, आता आयुर्वेदात तर उपवासाला खूप कॅटेगरायझेशन केलंय की नॉर्मल फूड कमी खाणे, हे काय बिलकुल न खाणे आहे, तसं कमी खाणे, एकाच टाईप ऑफ फूडवर राहा, किंवा तुम्ही म्हणजे नुसतं फळच खाल्ली किंवा नुसतं असं, ह्याला सुद्धा उपवास म्हणू शकतो. थोडं एक्सरसाइज करणे याला सुद्धा उपवास म्हणलेला आहे, ह्याने सुद्धा तेच प्रोसेस घडतं शरीरात. सो हे सगळे कॅटेगरायझेशन आहे. सो आपण काय करायचं की उपवासाचा फायदा घेण्यासाठी आपण थोडं सेल्फ अनालिसिस करून काय खाल्लं तर होतं, बिलकुल खाल्लं नाही तर बरं वाटतं का नाही वाटत, हे बॉडी बरोबर सांगणार. ते अंडरस्टँड करून प्रत्येकाने डिफरंट वेने उपवास केला तर बेनिफिशियल आहे. ओके. आणि सर, ऑटो इम्युन डिसीजेस हे काय आहेत? कारण एक 10-15 वर्षांपूर्वी हा टर्म जास्त कोणाला माहित पण नव्हता, पण आजकाल बऱ्याच जणांना होत आहे. तर हे याचं कारण काय असू शकतं, आणि योग आणि आयुर्वेदची हेल्प घेऊन आपण हे उलटवू शकतो का, म्हणजे रिव्हर्स करू शकतो का? हो. सो ऑटो इम्युन म्हणजे असं समजा की तुम्ही घरासाठी जे सिक्युरिटी गार्ड ठेवले ते तुम्हाला अजून मारतायत, ते लोकांना प्रिव्हेंट करण्यापेक्षा. सो असं आहे. सो त्याला बेसिकली काय करायचं की आता इमॅजिन करा, एकदम लेमॅन टर्म्स मध्ये डायजेशन समजण्यासाठी आपण एखाद्या कापडामध्ये फूड आयटम्स टाकले, त्याच्यावरती ते मिक्सिंग नीट करण्यासाठी ऍसिड्स घातले, सगळं चांगलं मिक्सिंग केलं आणि ते कापड किंवा रुमालाला आपण चर्नआउट करून काढलं. ते चर्नआउट केल्यावर जेवढा तो रस निघेल तेवढंच फक्त शरीरात जाणार आहे, बाकी सगळं मळमळ निघून जाणार. आता हे राईट वेने मिक्सिंग प्रोसेसिंग सगळं झालं आतमध्ये, सो त्याचा जो बाय प्रोडक्ट निघतोय हे एक सर्टन क्वालिटीचं आहे. आता जर असं निघालं की जे तसं निघालंच नाही, आपण उशिरा जेवलो फॉर एक्झाम्पल रात्री, तर त्याच्यामुळे त्याला राईट मिक्सिंग ऑफ ऍसिड झालंच नाही, कारण की ऍसिड तेव्हा फार नव्हते, तर ते मिक्सिंग झालं नाही, तर जे काही निघणार ते रॉंग क्वालिटीचं निघणार, तसं निघालं पाहिजे तसं नाहीये. हे जेव्हा ऑब्झर्व होतं शरीरात, तेव्हा बॉडी त्याला असं बघायला लागतं की ज्या मेकअपने आलं पाहिजे होतं ते आलं नाहीये. सो ही काही फॉरेन बॉडी आहे का, असं का आत आलं, म्हणून असं समजून त्याच्यावर अटॅक सुरू करतात. हे इनिशियली खूप स्मॉल लेवलला असतं, ते दिसत नाही आणि त्याच्यामुळे ते कळत नाही. सो न्यूट्रिशन म्हणून बॉडीच्या जागे जाण्यापेक्षा तुमचे इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट होऊन जाते की तुमच्या फूडलाच ते मिसअंडरस्टँड करून समजायला लागतं की हे काहीतरी वेगळं आहे, आणि फॉरेन बॉडी समजून अटॅक करतात आणि त्याच्यामुळे सगळे आजार सुरू होतात. आता हे रिव्हर्सिबल आहेच, नो डाऊट. सगळ्या केसेसमध्ये प्रॉब्लेम असा आहे की ऑटो इम्युन एखाद्याला सुरू झालं आणि तो लगेच त्याने आयुर्वेद आणि योग दोन्हीचा हेल्प घेतलं तर हे कम्प्लिटली रिव्हर्सिबल आहे. तर मोस्ट केसेसमध्ये खूप वर्षानंतर लोक हे अप्रोच करतात, तोपर्यंत ते औषधांनी ते दाबून ठेवून किंवा असं करून ते मॅनेज करायला बघतात, आणि वर्षानुवर्ष झाल्यानंतर जेव्हा ते रिव्हर्स करतात तेव्हा ते ऑलवेज डिफिकल्ट आहे. कुठलाही आजार जितकं टाइम जाईल तो डिफिकल्ट जातो, सो तेव्हा ते डिफिकल्ट आहे. पण आता करायचं काय, अगेन लाईफस्टाईल, व्यायाम केल्याने ते अब्झॉर्प्शन इम्प्रूव्ह व्हायला हेल्प होणार आणि आतमध्ये पोहोचण्यापर्यंत सगळं ते हेल्प करणार. माइंड स्ट्रेसमुळे सुद्धा ऑटोइम्युन डिसीज क्रिएट होतं, स्ट्रेसमुळे सुद्धा पचन खराब होतं आणि ते राईट वेने मिक्स होत नाही फूड, हे सगळं क्रिएट होतं. तर ते सगळं योगा बॅलन्स करेल. सो ते प्लस आयुर्वेदिक मॅनेजमेंट हे दोन्ही पकडून हे इझिली रिव्हर्सिबल आहे जर कोणीतरी त्याच्या मागे डेडिकेटेडली काम केलं. कारण तेच आहे की भीती खूप निर्माण झाली आहे त्या टॉपिक मध्ये की ऑटो इम्युन डिसीजेसचा काही इलाजच नाही. सो इट इज, सो ते भीतीचं रिझन सुद्धा इग्नोरन्स आहे की जे अंडरस्टँडिंगच नाहीये. किंवा आज आता माझ्या क्लिनिक मध्ये मी कॉमनली एखादा नवीन पेशंट आला आणि त्याला मी त्याचं लाईफस्टाईल किंवा फूड पॅटर्न विचारलं तर रात्री 11-12 हे सहज आहे, सहज सांगतात. सो इग्नोरन्स आहे. हे असंच बघितलं जातं की हे फ्यूल आहे, फूड आहे, कधी खाल्लं तरी ताकद मिळणार, त्याला हे बघितलंच जात नाही की हे लाईट टाइमला खायचं इम्पॉर्टन्स आहे किंवा काय. सो इग्नोरन्स आहे. आणि आजाराला कोणी त्यांना गाईड नाही केलं की तुम्ही लवकर जेवायला पाहिजे होतं म्हणून झालं, ते माहित नाही की ते मग बरंच होत नाही आणि ते इग्नोरन्समुळे राहिलं. एकदा अंडरस्टँड झालं आणि चेंज करायला लागलं की स्वतःमध्ये बेनिफिट दिसायला लागलं की ते फिअर जाणार. सो हे सगळं बेस ते इग्नोरन्सच आहे. ओके सर, जसं योग मध्ये यम नियम आहेत तसंच आयुर्वेद मध्ये कोणता सिमिलर कन्सेप्ट आहे का? हो. सो योग मध्ये जसं यम नियम आहे तसं आयुर्वेदामध्ये एक सद्वृत्त म्हणून आहे, प्लस मनोगुण दिलेत, सत्व रजतम. सो त्याचं बॅलन्स केल्याने मनोविकार होणार नाही असं पण आहे. सो सत्व रजतमचं बॅलन्स हे यम नियमाने पण होणार आहे, सद्वृत्ताने पण होणार आहे.
आणि नकळत दोन्ही सिमिलर आहे. म्हणजे सद्वृत्त काय आहे की जनरल डूज, की काय करा काय नाही करा, डूज अँड डोंट्सच आहे. तर जसं एल्डरचं रिस्पेक्ट करा किंवा अशा टाईपचे जसे गोष्टी आहेत, अशा टाईपचे बरेच एकत्रित केलेल्या गोष्टी हे सद्वृत्त मध्ये आहे. जसं यम नियम मध्ये शौच, संतोष हे सगळ्या गोष्टी आहेत, अहिंसा किंवा काय, हे पर्टिक्युलरली आपण अंडरस्टँड करायला गेलं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण अहिंसाच म्हटलं. अहिंसा हे असं आहे की समजा कोणीतरी सुपरफिशियली वाचतं, त्याला वाटेल की मी ऑलरेडी हे फॉलो करतोय, मी तर कोणाला हिंसा करतच नाही, तर मग अहिंसा मी ऑलरेडी फॉलो करतोय. असं नाहीये. एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ यम नियम हे फिजिकल मेंटल दोन्ही आहे. सो जेव्हा तुम्ही हिंसा म्हणता, तुम्ही मेंटली हिंसा करत असाल किंवा कोणावर तरी राग येतोय सतत, कोणावर तरी द्वेष येतोय सतत, हे सतत जर होत आहे तर तुम्ही ते हिंसा करताच आहे आणि त्याच्यामुळे ते चुकतंय आणि त्यामुळे तुम्हाला त्यानंतर तुम्ही आसन केलं तर त्याचा बेनिफिट होणार नाही. सो असं समजून ते प्रत्येकाला बायफर्केशन करता येतं की आता संतोष दिलाय, संतोषचा अर्थ कंटेनमेंट जरी आहे, तर एखादा म्हणलं की कंटेनमेंट तर ठीक आहे, जे आहे त्याच्यात असं तर चालूच आहे किंवा काय. मग आता प्रकृती वाईज काय होतं बघा, की एखादा पित्तवाला आहे, तो खूप अँबिशियसली पुढे जाऊ शकतो आणि ते त्याचं अँबिशन डिफिकल्ट होऊन त्याच्यामुळेच त्याचं डाऊनफॉल पण होऊ शकतं. सो ते त्याच्यासाठी त्याला संतोष राहणं फार गरजेचं आहे. कफवाला नॅचरली संतोष व्हायची त्याची प्रवृत्ती असते आणि वातवाला त्याला ते अँबिशन पेक्षा त्याच्या स्वतःच्या थॉट्समध्ये एवढा कन्फ्युज असतो किंवा तो पॅनिक होत असतो की त्याला तिकडे जाता येत नाही, पण त्याला वेगळ्या गोष्टी लागतील. त्याला कदाचित ईश्वर प्रणिधान लागेल किंवा जप तप सांगितले ते लागेल. सो एव्हरी प्रकृतीला आपण असं बायफर्केट करू शकतो की पर्टिक्युलर कुठलं करा, पण ऍट द सेम टाइम सगळंच करणार, त्यातले जितके दिलेत ते. ईश्वर प्रणिधान हे जे आहे ते सुद्धा असं नाहीये की ते सगळ्यांनी देवालाच माना किंवा हा टॉपिक नाहीये. ईश्वर प्रणिधानचा अर्थ आहे की सरेंडर ऍटिट्यूड. म्हणजे आता समजा तुमच्याकडे जे स्टुडंट येत असतील किंवा योगासाठी किंवा काय, ते समजा सुरुवातीला तुम्ही वेळ घ्या की कोणाकडे शिकायचंय काय, पण एकदा तुमच्याकडे आले की त्यांनी सरेंडर केलं की तुम्ही सांगते ते ऐकलं, मग त्याच्यात ते जाऊन पुढे जाऊन हे आसनला गुगल सर्च केलं की टीचरने बरोबर सांगितलं का, हे अँगल लावलं नाही, तरच ते त्यांना फायदा करणार. एक फेथ आलं पाहिजे. सो ते शिकणं ऑल ऍस्पेक्ट्स ऑफ गोष्टींमध्ये. सो ह्याचा अर्थ असा नाही की ब्लाइंड फेथ. तुम्ही रिसर्च करून जा, तुम्ही आधी ठरवून जा की हे राईट आहे का, त्याच्यात तुम्ही किती टाइम घ्या, पण गेल्यानंतर तुम्ही सरेंडर करा कुठलाही ऍस्पेक्ट. मग डॉक्टर असू दे, दुसरं कोणी असू दे, तिसरं कोणी असू दे, हे जेव्हा शिकणार, अशा गोष्टी जेव्हा शिकणार. मग तप दिलाय म्हणजे तपश्चर्या करणे. आता जसं मी म्हणलं की हे खूप जण सुपरफिशियलीच इंटरप्रेट करतात. तपश्चर्या म्हणजे आता थोडे आपण जंगलात जाऊन तप करणार. सो तसं नाहीये त्याचा अर्थ. त्याचा अर्थ आहे की तुम्ही एखाद्या गोष्टी करताय त्याच्यामध्ये तेवढं पॅशनेटली काम करा की ते तेवढं चांगलं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह होऊन काम करा की ते पूर्ण फुलफ्लेश त्याचा फायदा मिळेल. सो हे इट्स तपश्चर्या. सो हे सगळे स्मॉल गोष्टी जे आहे की आता हे वात प्रकृतीला काय इम्पॉर्टंट आहे, कारण की वात प्रकृती ऑलवेज डिस्ट्रॅक्टेड राहणार, त्याचा फोकस समोर आहे पण त्याच्या माइंडमध्ये काहीतरी चालू आहे. सो तो जेव्हा हे ट्राय करणार करायला, तेव्हा थोड्या बाबतीत तो ते करणार, मग त्याला नंतर असणं करू, त्याला थोड्या बाबतीत ते फायदा होणार. असं करत करत तो एक सर्टन लेवलला येऊ शकतो की जिकडे त्याला ते मॅनेज करायला सोपं जायला लागतं. सो मी किती वेळा असं पाहिलंय की एखाद्याला खूप डिफिकल्टी जाते काही गोष्टींना किंवा हेल्थ गोष्टी सॉल्व्ह करायला डिफिकल्ट जात आहे, तर त्याने असं केलं पाहिजे की त्याने या गोष्टी सुरू केल्या पाहिजे. मग आता हे गोष्टी सुरू केल्यानंतर ते कसं होईल काय होईल हे पुढे दिसतं. आणि आपलं एक नेचर झालंय की आपल्याला जोपर्यंत इन्स्टंट रिझल्ट दिसत नाही किंवा आधी रिझल्ट मिळेल का, एवढ्या दिवसात मिळेल का, तर मी जॉईन करेन, हे नेचर झालंय. सो ते तुम्हाला विचारत असेल फॅट लॉस किती महिन्यात किती किलो होईल, असं होत असेल. सो ते जेव्हा होतं तेव्हा ते प्रॉब्लेम येतो की ते तुम्ही तसं करू नका, तुम्ही करायला लागा, ते होईल. आपण त्याचं प्रोसेस ते घेणार आणि आपण जरी ॲश्युअर केलं तरी सुद्धा तसं होईलच असं नाही. मल्टिपल थिंग्स आहेत, ते करतील असं नाही. सो ॲश्युरन्स देताना सुद्धा त्या व्यक्तीवर पण आलंय ती जबाबदारी. सो त्याला त्याचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. सो हे सगळं सेम सद्वृत्त मध्ये पण सांगितलंय की सद्वृत्त मध्ये कसं करा काय करा. बरं, दुसऱ्या अँगलने बघितलं तर जेव्हा यम करणार तेव्हा आयुर्वेदाप्रमाणे तुमचं सत्वगुण डॉमिनेट येणार. म्हणजे काय की सगळ्यांमध्ये सत्वरजतम आहे. सत्वरजतम म्हणजे काय की सत्व म्हणजे तुमचा बेसिक इनबिल्ट गुड क्वालिटी, की तुम्ही समजा की तुमच्यामध्ये काइंडनेस आहे, तुमच्यामध्ये एम्पॅथी आहे, तुमच्यामध्ये सर्व्हिस नेचर आहे, हे सगळं जे आहे हे सत्वमध्ये येतं. सो राजसिक वृत्ती म्हणजे काय की तुमच्यामध्ये एखादा गोष्ट अचीव करायची, तुम्हाला काही गोष्टी बाय करायच्या, तुम्हाला एक सर्टन लेवलला जायचंय, तुम्हाला एक गोष्ट करायची,
हे इक्वली इम्पॉर्टंट आहे, हे अनइम्पॉर्टंट नाही. हे सगळं अचीव्ह करायचं, हे सगळं इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाणार. आणि तामसिक म्हणजे प्रत्येकाच्या मनात किंवा ह्याच्यात निगेटिव्ह गोष्टी येतातच. कधी खूप आळस पण येईल, कधी काही करायचं नाही म्हणेल, कधी कोणाबद्दल खूप निगेटिव्ह विचार येईल. हे सगळं तामसिक मध्ये येणार. कधी काही चुकीच्या गोष्टी करायची प्रेरणा येईल आतून, असं काही होईल. हे तिन्ही लोकांना सगळ्यांमध्ये असतं. ओनली थिंग आहे की त्याचं डॉमिनन्स आपल्याला हळूहळू सात्विक डॉमिनंट आणि राजसिक तामसिक कमी असं जर करता आलं तर तुम्ही चांगल्या वेळेने मूव ऑन होता, काही प्रॉब्लेम नसताना. आणि जेव्हा राजसिक तामसिकचं डॉमिनन्स असतं तेव्हा ते सत्व कमी राहून ते इव्हेंच्युअली प्रॉब्लेमॅटिक जातं. आणि तिथे हे सगळं यम पण हेल्प करतं, समृद्ध पण हेल्प करतं, आसनं पण हेल्प करतं. हे सगळं हेल्प करतं की इव्हेंच्युअली आपण त्याचं डॉमिनन्स वाढवतो. आणि डॉमिनन्स वाढवून इटसेल्फ हे सगळं सायंटिफिकली पण करता येतं. की कोणाला आज सगळ्या गोष्टींना रिसर्च करतात लोक, की समजा त्यांना आसनं करून मेडिटेशन करवलं आणि त्यांना इलेक्ट्रोड्स लावून EEG वगैरे केलं गेलंय आणि फाइंड आउट केलं गेलंय काय MRI केलं गेलंय, त्यांना काय वाटतं. या सगळ्यामध्ये फाइंड आउट झालेलं आहे की या सगळ्यांमध्ये काही गोष्टी एनहान्स होतात, काही सर्टन न्यूरो ट्रान्समिटर्स एनहान्स होतात, काही सर्टन केमिकल्स एनहान्स होतात, त्याच्यामुळे त्यांना बेनिफिट मिळतात. सो ते सगळं सायंटिफिकच आहे जे सांगितलंय असं. योग आणि आयुर्वेद हे एकत्र येऊन सर्वांगीण आरोग्य प्रणाली म्हणजेच होलिस्टिक हेल्थ कशी निर्माण करू शकतात. म्हणजेच सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत एखाद्याची दिनचर्या कशी असावी, जे योग कधी करावा, किती खावं, काय खावं. सॉरी योग ऍस्पेक्टने बघूया. सी द बेस्ट टाइम ऑलवेज सकाळचा एम्प्टी स्टमकच आहे योग करायला किंवा काय. प्लस आयुर्वेदाप्रमाणे सकाळचा काळ सात्विक सांगितलंय. सो सात्विक काळात तुम्ही जेव्हा योग करणार त्याचं मॅक्सिमम बेनिफिट मिळणार. सो सकाळचा काळ योग प्लस प्राणायाम सगळं केलं. योग राईट वेने केलं, जसं आपण मगाशी बोलल्यासारखं यम नियम करून ते करत आहे. सो नॅचरली त्यांची टेंडन्सी होते की आपल्याला पाहिजे तेवढंच खावं. ते ओव्हर इटिंग टेंडन्सी नॅचरली त्याच्यामुळे निघून जाणार. राईट वेने योगा प्रॅक्टिस करणाऱ्यांना नॅचरली ऑब्झर्व होतं की त्यांना टेंडन्सी कमी होते, क्रेविंग्स कमी होतात. हे नॅचरली घडतं. सो ते आपोआपच होतं. म्हणजे आपण आयुर्वेदामध्ये त्यांना फोर्स करून तुम्ही हे फॉलो करा, त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. सो जेव्हा आपण योग बरोबर क्लब करणार आणि त्यांना नुसतं सांगितलं की रोज हे प्रॅक्टिस करा प्लस हे करा, तेव्हा त्यांचं नॅचरली पण त्यांना हेल्प होणार इन बिट होऊन. आणि प्लस आपण सांगतो ते समजायला लागणार आणि ते करायला लागणार, असं म्हणून फायदा होणार. दिनचर्याला सर्वात बेसिक गोष्ट लवकर जेवण सूर्यास्ताच्या आत, ह्याला मॅनेज केलंच पाहिजे. झोपेचं आणि उठायचं सायकल सूर्योदयाच्या आधी उठलं आणि सात्विक काळात योगा केलं, हे केलं आणि दिवसभर 80% खाल्लं आणि बाहेरचं जंक फूड नाही खाल्लं. एवढ्यावर जरी फर्स्ट लाईन ऑफ फोकस केलं तरी मेजॉरिटी डिसीज येणार नाही. आणि याचं रिझन असं आहे की आता मी कुठल्याही पर्टिक्युलर पदार्थांवर किंवा प्रत्येकाने काय खावं ह्याच्यावर मी फोकस नाही करत आहे, कारण की अगेन प्रकृती भेद आहे. कुठलाही फूड जनरली म्हटलं सगळ्यांसाठी नाही आहे, इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. एक सेकंड, तुम्ही जर 100 years प्लस जगलेले लोक असं जर शोधलं, गुगलवर बघितलं किंवा कुठेही पाहिलं, तर तुम्हाला सगळे कॅटेगरी लोक भेटतील की जे बाहेरचं पण खात होते. किंवा कोण म्हणेल की त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये एका अमेरिकन माणसाचं मी पाहिलं होतं, काहीतरी 100 वर्षाचा पुढचा होता, त्याने सांगितलं की मी रोज थोडंसं चॉकलेट खातो, सो ते माझं हेल्थचं सिक्रेट आहे लॉंग लाईफचं. कोण म्हटलं मी रोज वाईन पितो, कोण म्हटलं मी रोज पेस्ट्री खातो, असे पण आहेत. कोण हेल्दी खाणारे कॅटेगरी पण आहेत. पण मग आपण विचार करतो की हे सगळं मग आपण म्हणतो नुसतं फूडवर फोकस केलं तर मग हे कसे जगतायत. बरोबर. पण जर हे आपण बाजूला ठेवलं टाईप ऑफ फूड आणि आपण फक्त फोकस केलं मेथड ऑफ फूड, की मग किती क्वांटिटी, कसं घेतलं, माइंडफुली खाल्लं, टायमिंगवर खाल्लं, सूर्यास्ताच्या आत खाल्लं, की न कळत हे सगळी लोक ते करत असतात. सो ते करत असल्यामुळे ते मॅनेज होतं त्यांना. सो टाईप ऑफ फूड बदललं तरी सुद्धा मॅनेज होऊ शकतं. असं नाहीये की त्याच्यामुळे तुम्ही कसंही खा पण हे फॉलो करा ऑब्विसली, पण ऍट द सेम टाइम हे करणं हे सर्वात मोस्ट प्रायोरिटीज आहे. ओके, म्हणजे लाईफस्टाईल चेंज करणं. एक्झॅक्टली. तर आपला पुढचा सेगमेंट आहे जे आजकाल आपण भरपूर रील्स किंवा युट्यूब शॉर्ट्स पाहत असतो आणि त्यामध्ये भरपूर काही गोष्टी सांगितल्या जातात की अमुकच खा, की ही गोष्टच खा, एवढाच असता खा, आणि त्यामुळे खूप एन्झायटी निर्माण होते. तर आज आपण डॉक्टरांनाच विचारूया की हे कितपत बरोबर किंवा चुकीचं आहे. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे की साखर म्हणजे विष आहे आणि पूर्णपणे बंद केली पाहिजे, हे कितपत बरोबर आहे? सो जे काही साखरेबद्दल इन्फॉर्मेशन आहे हे प्रोसेस शुगर असं पकडा. आयडियली साखर विष नाही आहे मुळात, जे ओरिजिनली शुगर केन पासून येतं ते. त्याचं मेथडच असं झालंय की त्याच्यामध्ये एवढं प्रोसेसिंग करावं लागतं की त्याच्यामुळे त्याचे नुकसान जास्ती होतं. सेकंड प्रॉब्लेम असं झालाय की साखरला वेगवेगळ्या प्रकारे प्रोसेस करून
पॅकेज फूड मध्ये जे वापरलं जातं त्याचं नुकसान मॅक्सिमम होतं. म्हणजे शुगरवर रिसर्च कसं होतं की 10 लोकांना रोज पेस्ट्री खायला दिली आणि मग त्यांचे नुकसान बघितले, आजारपण पाहिलं आणि मग ठरवलं की शुगर असं नुकसान करतं. पण ते शुगर प्लस मैदा प्लस कलर फ्लेवर प्लस हे सगळं नुकसान केलेलं असतं. सो ते तसं बघण्यापेक्षा मी म्हणेन की अगेन प्रकृती बेस्ड म्हटलं तर कफ प्रकृतीवाले नॅचरली स्निग्ध प्रकृतीचे असतात, त्यांच्यासाठी वर्जच आहे. त्यांच्यामध्ये स्निग्धता ऑलरेडी आहे, त्यांना त्याची गरज फार कमी आहे. त्यांच्यासाठी 0 आहे. पित्ताला मध्यम आणि वाताला त्याने प्लॅन करून नीट सोर्सेस मधनं काढून खाल्लं तर त्याला फेवरेबल आहे. पण फेवरेबल म्हणजे काय, खांडसारी झालं किंवा धागा मिश्री म्हणून मिळतं किंवा असे नॅचरल सोर्सेस ऑफ शुगर मिळतात. आज बरेच लोक जसं भेसळता वाढते तसं कितीतरी लोक ऑर्गॅनिक बनवायला बघतायत, कितीतरी लोक नॅचरली चांगले सोर्सेस शोधून द्यायला बघतायत. सो तशा सोर्स मधनं तुम्ही जर ओरिजिनल फॉर्म ऑफ साखर खाल्ली तर ते जे काही डिस्क्रिप्शन आहे साखर पूर्ण बंद करणे हे या साखरला मॅच होत नाही. ते फक्त प्रोसेस शुगर बद्दल ट्रू आहे. आणि जनरली सुद्धा हे अगेन सब्जेक्टिव्ह आहे की कोणी करायला पाहिजे कोणी नाही, हे व्हेरी होणार, असं प्रत्येकासाठी ट्रू नाही. आणि जेवण बनवण्यासाठी नॉनस्टिक भांडी नाही तर स्टीलची भांडी वापरली पाहिजे हे पण सांगितलं जातं, तर हे किती बरोबर आहे? सो नॉनस्टिक तर नाही वापरायला पाहिजे, कारण की नॉनस्टिक मध्ये बेसिकच टेफ्लॉन कोटिंग आहे. तर टेफ्लॉन कोटिंग जसं जसं हिट होतं, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की एखादा नॉनस्टिक तवा असेल सो त्याच्याबरोबर तो वुडन स्पॅच्युला असतो. बरोबर. हा, ते वुडन स्पॅच्युला का दिलं असतं की तुम्ही जर, पण आपल्याकडे हे कोणाला माहित नसल्यामुळे सगळेजण स्टीलच्या ह्याच्याने काढतात. पण वुडन का दिलंय की ते जेव्हा काढायला बघणार तेव्हा ते रब होऊन ते आतला टेफ्लॉन कोट एक्सपोज होऊ नये म्हणून ते दिलंय. पण स्टीलने ते आपण जेव्हा असं घासणार त्याला ते निघतं आणि ते जसं हिट होऊन येतं ते फूड मध्ये येतं आणि ते टॉक्सिनच आहे, ते प्युअर टॉक्सिन म्हणून एस्टॅब्लिश आहे. आणि त्याच्यावरती कितीतरी कंपनीज बंद पण झाल्यात फॉरेन कंट्रीज मधल्या की जे टेफ्लॉन कोटिंगमुळे किंवा काय. तर नॉनस्टिक तर बिलकुल वापरायचं नाही. स्टील हे फक्त आत्ताच्या दृष्टीने प्रॅक्टिकल ऑप्शन आहे म्हणून ते वापरायचं, असं नाहीये की ते बेस्ट ऑप्शन आहे. असं तर बेस्ट ऑप्शन मातीच्या भांडी आहेत, पण मातीच्या भांडी प्रॅक्टिकल नसल्यामुळे डिफिकल्ट आहे म्हणून मग नॉनस्टिक तर नाही, स्टील ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम, बेटर ऑप्शन. आणि व्हिगनिझम म्हणजेच प्राण्यांपासून येणारे जे प्रोडक्ट्स आहेत, जसं डेअरी प्रोडक्ट झाले, दूध, पनीर आणि मध सुद्धा, तर ते पूर्णपणे बंद करणं कितपत बरोबर आहे? सो बघा, आता गरज आहे का नाही असं जर विचार केला की एखाद्या व्यक्तीला या फूडची एक्झॅक्टली गरज आहे का नाही, तर ते नसताना सुद्धा भागू शकतं. असं नाहीये की हेल्दी राहण्यासाठी हे मस्ट आहे एक. आणि हल्ली काय झालं, पूर्वी जे मेथड्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन होतं या सगळ्या गोष्टीचं ते एवढं इनह्युमन नव्हतं. आता असं झालंय की ते खूप नुकसान होतं प्राण्यांना. आणि हे जितकं वेगन कम्युनिटी आहे ह्यांचा उद्देश प्राण्यांना त्रास होऊ नये हे पण आहे. म्हणजे नुसतं प्राण्यांचं प्रोडक्ट्स खाऊ नयेपेक्षा त्याच्यामुळे जे अॅनिमल टॉर्चर होत आहे किंवा काय त्या अँगलने पण आहे. सो बेसिकली मी असं म्हणेन की मी आयुर्वेदाच्या अँगलने सांगेन की आयुर्वेदाने असं केलंय की सगळ्या अॅनिमल्स फूडचं, म्हणजे मिल्क पासून धरून तूप, दही जे काही येतं त्यातनं, मध आणि सगळं नॉनव्हेज जितकं आहे ह्याचे गुणधर्म दिलेत की कसं त्याच्यात बेनिफिट आहे, कसं नाही आहे, कशाने किती त्रास होणार, कशाने किती फायदा होणार, सगळं दिलंय. सो सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत. त्याला राईट वेने घेता आला. सो जे नॉनव्हेज खातात त्यांनी राईट सोर्सेस मधनं खाल्लं, त्यांना अश्युअर्ड सोर्सेस आहेत किंवा काय. जे व्हेजिटेरियन खातात ते अश्युअर्ड सोर्सेस मधनं खाल्लं. त्यात सुद्धा असं होतं की कितीतरी इतर जंतू छोट्या जंतूंना मारले जातात नॅचरल पेस्टिसाइड म्हणजे कॉम्प्लिकेटेड पेस्टिसाइड्स वापरून. सो ते सुद्धा प्रिव्हेंट होऊ शकतं. असं करून जे कोणी करतायत त्यांनी मिनिमम हार्म होत आहे हे विचार केला तर दिलं सगळ्याच आहे. आता तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, त्याच्यामध्ये हे श्रेष्ठ का ते श्रेष्ठ नाही. माणसाने फक्त त्याच्या इंटेलिजन्सने हे फाइंड आउट केलं गेलंय की ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत. आता काही म्हणजे आयुर्वेदाच्या ऍस्पेक्टने प्रॉपर्टीज दिल्या, तुम्हाला इंटेलिजन्स दिलाय, गरज आहे का नाही पेक्षा ह्याच्यामध्ये हे आहे, तुम्ही अजून एनहान्स करायचं तर घ्या किंवा न घेता सुद्धा होऊ शकतं, कारण की बाकीच्या मध्ये सुद्धा त्यांनी ते प्रॉपर्टीज दिले. फॉर एक्झाम्पल दुसऱ्या भाज्यांमध्ये सुद्धा ते सांगितलं की ह्याच्याने सुद्धा हे मिळणार, नॉनव्हेज गोष्टींमध्ये सांगितलं ह्याच्याने पण हे मिळणार. आता तुम्ही तुमचं एक अंडरस्टँडिंगने किंवा इन्क्लिनेशनने जे चॉईस घेणार ते ओपन आहे, म्हणजे त्याला काही असं हे नाहीये. आणि अजून एक ट्रेंड आहे, म्हणजे आजकाल बऱ्याच रील्स मध्ये मी पाहिलंय की ड्रायफ्रुट्स जे आहे ते भिजवून खाल्ले पाहिजे, ते बरोबर आहे का? आयडियली म्हणायला गेलं तर नेचर मधनं जे येतं तसं खाणे हे एक गोष्ट आहे. पण आपल्या ऍक्टिव्हिटीमुळे
आपली पचनक्रिया आणि आपल्या मेटाबॉलिझम एवढं वीक झालंय की आपल्याला ते भिजून खाल्लं तर जास्ती फायद्याचं. ओके. हा, सो भिजून खाल्ल्याने टेक्निकली ते हेवी होतं अजून, सो पचायला जड जाणार आहे, पण त्याच्यातले काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी कमी होतात. ओके. हा, म्हणजे बदाम भिजून साल काढलं तर त्याचं कॉम्प्लिकेशन कमी होतं, इझी टू डायजेस्ट होतं, त्याचं ऑब्झॉर्प्शन बेटर होतं, असं म्हणून ते होतं. तसं खाल्लं गेलं पाहिजे. पण मी असं म्हणेन की ड्रायफ्रूट हे थोडंसं ओव्हर रेटेड आहे. म्हणजे आता सगळेजण सगळं खात्यात पेक्षा असं म्हणू आपण की एक सप्टेंबर ऑक्टोबर ते मार्च हे सीझन त्याच्यासाठी थोडं फेवरेबल आहे. ओके. की तेव्हा थोडं डायजेशनला ते युजफुल आहे. बाकीच्या सीझनला ते एवढं खायची गरज नाही, ते थोडं पचायला डिफिकल्टच जाईल. आणि पूर्वी जसं करायचं की कशात तरी आपण घालतोय, काही बनवतोय आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं घालतोय, हे मेथड राईट आहे की ते मध्ये मध्ये विकली जात आहे इन्स्टेड ऑफ ते मुठभर आपण रोज खातो. कारण की प्रत्येकामध्ये समजा त्याचं नावच ड्राय फ्रूट आहे, सो ते ड्रायनेस वाढवतच. ओके. त्याच्यातनं पूर्ण मॉइश्चर काढून घेतलेलं ते गोष्ट आहे, तर ते वाढवतच. सो ते त्याचा एवढा फायदा नाहीये जसं वाटतं. बरं, ज्याला फूड ऑप्शन्स कमी आहेत त्यांनी ते खावं, त्याला ऑप्शन आहे. त्याच्यासोबत मग त्याला बॅलन्स करावं, त्याला स्निग्ध गोष्टी पण खाव्या, असं थोडंसं ते बॅलन्स करून प्लॅन करावं लागेल इंडिव्हिज्युअली. ओके. असं नाहीये की प्रत्येकाने एवढं ड्रायफ्रूट खा हे रॉंग आहे, प्रत्येकाने भिजूनच खा हे पण रॉंग असू शकतं. सगळे थिअरीज जे आहेत रील्स मध्ये बघताना ह्याचा एकच माइंडसेट असला पाहिजे की हे खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक असणार आहे, सब्जेक्टिव्ह आहे. सो कोणी सांगतंय सगळ्यांनी करा, सगळ्यांना बेनिफिट होत आहे, ही थिअरी रॉंगच आहे. बरोबर. सो ते फक्त आपण अनालाइज करायचं की आपल्या प्रकृतीला सुटेबल आहे का, किंवा कोणाशी डिस्कस करायचं, ते अंडरस्टँड करून घ्यायचं. सर, पुढच्या प्रश्नाचा आजच्या टॉपिकशी काही संबंध नाहीये. मला मूवीज पाहायला खूप आवडतं आणि त्यातून म्हणजे जर राईट वे मध्ये आपण पाहिले मूवीज तर त्यातून खूप शिकायला सुद्धा मिळतं. तसंच एक एक्झाम्पल आहे कुंग फू पॅन्डा सिरीज, मला खूप आवडते. ती लहान मुलांसाठी वाटत असली तरी त्यात खूप डीप असे मेसेजेस आहेत. तसं तुमचा कोणता आवडता मूवी आहे का? असं खूप आवडतात, खूप सारे पाहिले म्हणजे ज्यामध्ये एक चांगला मेसेज असेल असं. सो असे बरेच आहेतच, पण त्याच्यापैकी तुम्ही आता अॅनिमेटेड मूवी म्हटला कुंग फू पॅन्डा, त्याच्यावर मला लक्षात आलंय की एक मूवी आहे झूटोपिया. सो तो तुम्ही बघितला की ते ऍक्च्युली प्रकृतीचं बेस्ट डिस्क्रिप्शन आहे. कारण की त्याच्यामध्ये असं दाखवलंय की काही अॅनिमल वर्ल्ड मध्ये अॅनिमल जर ह्युमनाइज झाले सगळे, की ह्युमन जॉब सगळे जर अॅनिमल घेत आहेत तर कसं होईल. पण त्याच्यात एक्झॅक्टली दिसतं की कोण फास्ट आहे, कोण स्लो आहे, कोण प्लॅनिंग करताय, कोण प्लॉटिंग करताय, सगळं दिसतं. आणि त्याच्यावरनं अंदाज येऊ शकतो की ऍक्च्युअल प्रकृती बेस्ट अॅनिमल्स जगात कसे आहेत. ओके. सो ते थोडंसं त्या अँगलने बघितलं की ते अजून मजा येते, असं आहे. ओके, नाईस. थँक्यू सर. थँक्यू सर, आम्हाला वेळ दिल्याबद्दल. मला तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली आणि खूप शिकायला सुद्धा मिळालं. तर जे लोक सरांना ओळखतात त्यांना माहीतच असेल सरांचा दिवस किती बिझी असतो ते. सर ऑलमोस्ट पूर्ण दिवस क्लिनिकमध्ये असतात आणि ऑलमोस्ट 200 पेशंट्सला रोज वेळ देणं, त्यांचं कन्सल्टेशन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कधी पण जा, किती पण वाजता जा, म्हणजे सकाळी 10 वाजता गेलात तरी किंवा दुपारी 3 वाजता गेलात तरी सरांची एनर्जी तेवढीच असते आणि तेवढंच पेशंटली ऐकतात आणि शांतपणे ऐकतात, कधीच घाई करत नाहीत. यामध्येच त्यांची योग साधना दिसून येते. मी जेव्हा पहिल्यांदा भेटले सरांना तेव्हा मला कळलं की ते लंच आणि डिनर तिकडे क्लिनिकमध्येच करतात. तर हे बघून हे मला खूप शिकण्यासारखं होतं. कारण हेल्थ इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण एक गोष्ट बोलत असतो पण ती फॉलो स्वतः करत नाही, आणि माझ्याकडून सुद्धा ते होत होतं. म्हणजे प्रॅक्टिस न करणं किंवा नेहमी कारणं देणं, पण कारणं ही नेहमीच असतात आणि शरीराला वेळ देणं हे खूप महत्वाचं ठरतं कधी कधी. तर तुम्हाला सुद्धा सरांकडून कन्सल्टेशन करायचं असेल तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आजच्या ज्ञान गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या, तुम्हाला अजून कोणत्या विषयावर सरांकडून ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. नियमित अभ्यास करत राहा. धन्यवाद.